शरद पवारांची तब्येत बिघडली, पुढील उपचारासाठी पवारांना पुण्यात आणलं। रुबी हॉल क्लिनिकमध्ये पवारांवर उपचार। जिल्हा परिषदेवर भाजपचा डंका, 12 पैकी 7 झडपीत भाजपचं वर्चस्व। शिंदेंची शिवसेना 3, राष्ट्रवादी 2 तर काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खातही उघडता आलं नाही। पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा, 125 पैकी 48 पंचायत समितींवर भाजपची एक हाती सत्ता, तर शिंदेंची शिवसेना 26, राष्ट्रवादी 23, पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8 तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात कमी 5 जागा। झेडपी निवडणुकीत दिग्गजांच्या वारसांनी मारली बाजी। पुणे, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना घवघवीत यश। वळसे पाटील, सावंत, सातपुते, गोगावले आणि जाधव कुटुंबियांचं वर्चस्व कायम। मवियाला जनतेनं नाकारलंय, महाराष्ट्रात महायुतीच दिसेल। मवियाचा पराभव झालाय, जिल्हा परिषदेच्या विजयावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। सिंधुदुर्गमध्ये महायुतीचं वर्चस्व, 8 जिल्हा परिषद, 17 पंचायत समितींच्या जागा बिनविरोध, तर सिंधुदुर्गच्या देदीप्यमान विजयाचं श्रेय नारायण राणे, रवींद्र चव्हाणांना, आशिष शेलार यांचं वक्तव्य। मावळमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकला, जिल्हा परिषदेचा 5 आणि पंचायत समितीच्या 10 जागांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व। कार्यकर्त्यांच्या जल्लोषात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही फोटो झळकले। साताऱ्याच्या पाटण पंचायत समितीवर शिंदेंच्या सेनेचा 7 जागांवर विजय। साताऱ्यातील पाटण पंचायत समितीवर शंभूराज देसाईंची सत्ता असणार। धाराशिवमधील ढोकी पंचायत समितीत ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार एका मतानं विजयी। ठाकरेंचे उमेदवार अमर समुद्रे यांना 3187 मतं, तर भाजपच्या निहाल काझींना 3186 मतं। राजधानी दिल्लीतील 9 शाळांसह संसद भवनाला बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा मेल 13 फेब्रुवारीला दुपारी 1:11 संसदेत स्फोट होणार असल्याचा उल्लेख। धमकीनंतर या परिसरात सुरक्षिततेत वाढ करण्यात आली।